नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले सर्वांचे लाडके चॅनल कायदा व्हिजन मध्ये मी ॲडव्होकेट माधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण युनिक असा वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। कोणत्या परिस्थितीमध्ये पोटगी भरायची गरज नाही, पोटगी टाळता येते का, पोटगी वाचवता येते का, पोटगी भरण्यापासून कसं वाचावं, पती मुलाला पोटगी तर भरायची नाही, परंतु चुकीच्या गोष्टीचा अवलंब केला जातो, चुकीचे मार्ग अवलंबले जातात। पोटगी भरायची नाही पण करायचे काय हे माहिती नसते। पोटगी बंद करण्यासाठी नवऱ्या मुलाकडून मनमानी काही क्लुप्त्या काही युक्त्या केल्या जातात, पण त्या क्लुप्त्या काही युक्त्या ह्या बेकायदेशीर असल्यामुळे अंगलट येतात। मग पोटगी न भरण्यासाठी नेमके करायचे काय, ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरावर या विषयावर केस लॉ सहित न्याय निर्णयासहित संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय उपयुक्त सनसनाटी व्हिडिओ आहे मित्रांनो। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरू करूया। माननीय न्यायालयात पत्नीने पोटगीची केस टाकलेली आहे, त्यात आपण डिफेन्स करताय, बचाव करताय। योग्य पुरावे, योग्य साक्ष, उलट तपास यासाठी योग्य माहिती द्यावी लागते। पुरावे योग्य रीतीने मांडावे लागतात। त्यात कुठले पुरावे असावेत जेणेकरून तुम्हाला पोटगी भरायची गरज नाही, तर ते ऐका। तर तुमच्या बायकोचे कुणाबरोबर तरी एक्स्ट्रा मॅरिटल संबंध आहेत, कोणत्यातरी व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध आहेत आणि ते अनैतिक संबंधाचे अफेअर तुम्ही पकडलेले आहे आणि ते तुम्ही सिद्ध करताय। मग त्याचे फोटो असावेत, ते व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे। तिने अडल्टरी केली आहे हे सिद्ध झालेस तिला पोटगी मिळणार नाही, तिला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही। सुनील विरुद्ध अलका 2001च्या या केसमध्ये पत्नी पतीशिवाय दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवते, घर सोडून राहत असेल तर ती पत्नी स्वतःहून तिला सोडून एक्स्ट्रा मॅरिटल मध्ये राहत आहे, तिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही। पत्नी नवऱ्याला सोडून गेली आहे, ती नांदायला येण्यास तयार नाही, मुळातच तिला नवऱ्यासोबत नांदायचे नाही, परंतु तिला पोटगी फक्त हवी आहे, नांदायचे तर नाही। जर तिला नांदायचे नाही तर तिला पोटगी नाही, असे गाईडलाईन या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। परंतु ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध करावी लागेल, कारण जर पत्नी नांदायला तयार नाही आणि पतीने तिला घराबाहेर हाकललेच नाही, हे कोर्टामध्ये क्लिअर कट पुराव्याने स्पष्ट झाले पाहिजे। जर पत्नी नांदत नाही तिला पोटगी नाही। हेच गाईडलाईन सुनील विरुद्ध अलका 2001च्या या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने केले आहे। परंतु यामध्ये कसे होते की पत्नी नांदत नाही तरी पत्नीच पहिल्यांदा नवऱ्याबरोबर केस टाकते, त्यामुळे ती अर्जदार बनते, पीडिता होते आणि नवऱ्याकडून छळ झाल्याचं सिद्ध करते आणि नवऱ्याचा गुन्हा नसताना देखील त्याला आरोपी करते, गैर अर्जदार करते। त्यामुळे नेमका अन्याय कोणी कोणावर केला हे सिद्धच होत नाही, क्लिअर होत नाही। कुणी कोणावर खरोखर अन्याय केलाय याची सत्यता पूर्णपणे क्लिअर नसल्यामुळे योग्य न्याय निर्णय देण्यात माननीय न्यायालयाला पण अडचणी येतात। जर पत्नी नांदत नसेल तर तिची पोलीस चौकशी लावावी लागेल। पत्नी जर कमवती असेल, तिला जॉब असेल, नोकरी असेल, व्यवसाय करत असेल, ते न्यायालयात पुराव्याने कोर्टासमोर आणणे व सिद्ध करणे गरजेचे आहे। पत्नी करत असलेले काम, तिचे जॉब, तिचे उत्पन्न ती माननीय न्यायालयापासून लपवत असते, अशा वेळी तिचे उत्पन्न शोधून काढा, सिद्ध करा। आता रजनीश विरुद्ध नेहा ह्या सुप्रीम कोर्टाच्या केसच्या न्याय निर्णयाच्या गायडन्सनुसार पती पत्नीला संपत्तीचे असेट्सचे शपथपत्र अफिडेव्हिट द्यावे लागते, त्याचा फायदा घेता येतो। त्यात जनरली उत्पन्नाची सत्यता दाखवली जात नाही। जर पत्नीने दाखल केलेले असेट्सचे जे शपथपत्र आहे ते अवलोकन केल्यास जर असे वाटले की पत्नीने दिलेले शपथपत्र हे चुकीचे आहे तर तिच्या उत्पन्नाची माहिती कोर्टात सादर करा। नमूद शपथपत्रात दिलेल्या माहितीपेक्षा पत्नीचे उत्पन्न जास्त आहे असे जर माननीय न्यायालयात आपण सिद्ध करू शकलो, तसे सिद्ध केले तर फॉल्स अफिडेव्हिटची कार्यवाही करता येते कलम 340 प्रमाणे। पत्नीला पोटगी देण्याचे लांबच, पण तिला आपण जेलात टाकू शकता। जर पत्नीनेच पतीचा छेड केला आहे, क्रुएल्टी केली असेल, ती सिद्ध करा। अनेक केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत।
देवनारायण विरुद्ध अनुश्री 2003ची माननीय सुप्रीम कोर्टाची केस आहे ती अर्जदार ही पतीला मुद्दामहून सोडून राहत आहे. त्या पतीची संमती नसेल त्यावेळी ती पोटगी मिळत नाही. या केसमध्ये पत्नी ही पतीला सोडून राहत होती. मी सुंदर नाही, हुंड्यापायी माझा छळ झाला आहे असे म्हणून पोटगीची केस तिने केलेली होती, परंतु ती कोर्टात सिद्ध झाली नाही. त्याचे कारण असे की तिच्या नवऱ्याने तिला सन्मानपूर्वक वागवलेले आहे. बरीच वर्ष नांदले. चांगले नांदवल्यानंतर तिने मुद्दामपणे नवऱ्याला त्रास देण्यासाठी पोटगी मागण्यासाठी केस दाखल केली होती, परंतु नवऱ्याने तिला चांगले नांदवल्याचे कोर्टात सिद्ध केले आणि हे सिद्ध झाल्यामुळे पत्नी पोटगीची हक्कदार नाही असे सुप्रीम कोर्टाने गायडन्स केले. पत्नीने टाकलेल्या या पोटगीच्या केसमध्ये तुमच्याबद्दल चांगले लिहिलेले नसते, त्यामुळे त्यांचे प्रत्युत्तर हे डायव्होर्सने द्या. डायव्होर्स डायरेक्ट फाईल करून टाका, परंतु गप्प बसू नका, शांत राहू नका. पोटगी थांबण्याचे पुरावे गोळा करा, पण कायदेशीर लढण्याचा योग्य तो मार्ग निवडा. तुम्ही म्हणाल की तुम्ही डायरेक्ट डायव्होर्स दाखल करायला सांगताय, पण तुमच्यावर होणाऱ्या पोटगीपासून, डोमेस्टिक व्हायलन्स पासून, घरगुती हिंसाचारापासून, 498 पासून वाचण्यासाठी, तसेच आई वडील, भाऊ बहीण यांना होणाऱ्या त्रासापासून, कोर्टात घालाव्या लागणाऱ्या चक्रापासून थांबवायचे असेल, वाचायचे असेल तर हाच पर्याय आहे मित्रांनो. डायव्होर्स शिवाय दुसरा पर्याय नाही. छोट्या छोट्या कारणावरून पत्नीने नवऱ्याचा त्याग केला असेल, ती कमवती असेल, जॉब करीत असेल, तिचे भरण पोषण करण्यासाठी ती कॅपेबल असेल, अशा वेळी तिला पोटगीचा अधिकार नाही हे खरे आहे. पण पती मंडळी आपली मानसिक संतुलन आपली पत्नी आपल्याजवळ नसल्यामुळे बिघडून घेतात, पण स्वतःचे मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. शांत राहा, कोर्टाला पुरावे द्या, क्लिअर राहा. नक्कीच तुमची पोटगी भरण्यापासून कायमची सुटका मिळेल. तर हा होता पोटगीपासून पतीला वाचवण्याचे उपाय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुमचा आवडता सोप्या भाषेतला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.